जय हिंद माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता जीडी 2025च्या पेपरसाठी अवघे 2च महिने बाकी आहे, डिसेंबर आणि जानेवारी. त्यातही तुम्ही काय करायचं काय नाही करायचं, जे IMP टॉपिक्स येते आणि काही टिप्स अँड ट्रिक्स जे मी अप्लाय केले होते माझ्या अभ्यासक्रमामध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. आणि हा व्हिडिओ आहे फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी. आणि जुन्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा. आणि तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे, खूप सारे कमेंट्स केल्या तुम्ही आणि खूप सारे प्रश्नही विचारले. आणि नवीन मुलांचा एक प्रश्न होता की दादा आमचं आता 2च महिने बाकी आहे, मग त्या 2 महिन्यात आम्ही काय करावं काय नाही करावं, काय वाचावं. तर त्यांना समजत नाही. काही म्हणतात की आम्हाला नोट्स दे. तर मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही काय वाचा काय नका वाचू, जे की तुम्हाला हेल्पफुल राहील तुमच्या पुढील सिलेबस कव्हर करण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जर 140+ स्कोअर करायचा असेल तर तुमच्या मॉक टेस्ट सोडवणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढे जास्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवसाल तेवढे जास्त तुम्ही स्कोअर काढसाल, तेवढे जे तुमचे प्रश्न चुकतील ते तुम्ही पास आहात की आपलं काय चुकू राहिलं काय नाही चुकू राहिलं. मग तुम्ही त्याच्यानुसार प्रगती करसाल, तुमची प्रोग्रेस होईल. कशानुसार की जेव्हा तुमच्या चुका लक्षात येईल तेव्हा तुमची प्रगती होईल. नाहीतर काय आपण अभ्यास करू लागलो, आपलं काय चुकू राहिलं काही समजत नाही. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा पेपर 60च मिनिटाचा आहे. तुम्ही 1 वर्षात किती पण अभ्यास करा ते तुम्हाला 60च मिनिटात अप्लाय करणं आहे. कसं की मी 2 वर्षापासून तयारी करतो, 3 वर्षापासून तयारी करतो, पण जर तुमचा पेपर सोडूनच होत नसेल 60 मिनिटात तर तुमचं ते अभ्यास करणं काहीच फायद्याचं नाही. ते तुमचं वायाच जाणार आहे. कारण की जर तुमचं टाइम मॅनेजमेंटच नसेल तर ते तुमचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम काय करायचं, जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवायच्या. जेवढे तुम्ही मॉक टेस्ट सोडवसाल तेवढीच तुमची प्रगती होईल आणि टाइम मॅनेजमेंट पण तुम्हाला समजून जाईल. आणि अजून एक मुद्दा असतो तो म्हणजे जीएसचा कसं की मला जीएस जमत नाही, कुठून वाचावं, किती वाचलं तरी संपत नाही, असं काही मित्रांचे कमेंट्स होते. आणि त्यांचा प्रश्न असतातच आहे की जीएस जमत नाही. तर त्यांनी काय करायचं, एक नवीन शर्मा म्हणून आहे ना, रोजगार विद अंकितचे सर, त्यांचा 3 वाजताचा क्लास आहे, तो कंपल्सरी करायचा. आणि ते जे नोट्स देतात ते सगळं लिहून काढायचं. जे होमवर्क ते सांगतात 1-2 प्रश्न तेच IMP प्रश्न असतात करंट अफेअरचे, ते पण तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचे आणि सोडवायचे. आणि काय करायचं, रिपीट वाचायचं. आणि जीएसचा कसा एक सेपरेट सिलेबस आहे. म्हणजे राज्य घटनाचे 2 ते 3 प्रश्न, अर्थव्यवस्थेचे 2 ते 3 प्रश्न, स्टॅटिक जीकेचे 8-10 प्रश्न, आणि राहिला कोणता इतिहास भूगोल यातून 2 प्रश्न, आणि करंट अफेअर्सचे 3 प्रश्न. एवढंच आहे. हा सिलेबस लक्षात ठेवूनच तुम्ही वाचायचं. जे एक्स्ट्रा आहे ते काहीच वाचायचं नाही. आणि त्या पुस्तकात खूप काही एक्स्ट्रा पण दिलेलं असतं ते काही वाचायचं नाही. जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच. आणि कलम लक्षात ठेवायच्या. हे झालं जीएस साठी. आणि पुन्हा मॅथ्स साठी राहते की जर तुम्हाला चांगलं स्कोअर करायचं असेल तर मॅथ्सचे तुमचे जॉमेट्रीचे प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. कारण की 3 ते 4 प्रश्न हे भूमितीवर असतात आणि ते फक्त फॉर्म्युला अप्लाय केला की ते जमून जातात. पण मुलं काय करतात, ते ट्रायच करून बघत नाही. काय की म्हणजे फॉर्म्युले कुठं कसे पाठ करावं कुठं पाठ करावं ते लक्षात राहणार नाही, परीक्षेच्या वेळेस लक्षात राहणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक मी रामबाण उपाय सांगतो की हा तुम्ही करा, तुमचे नक्कीच फॉर्म्युले पाठ होईल. जेवढे पण भूमितीचे फॉर्म्युले एका पेजवर लिहून काढायचे आणि आपण जिथं अभ्यास करतो लायब्ररीमध्ये असो किंवा घरी असो ते फॉर्म्युले तुमच्या टेबल समोर चिपकून टाकायचे. आणि जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट सोडवसाल त्याच्यात गणित जर आलं तर काय करायचं, तो फॉर्म्युला बघून सोडवायचं. की जर आलं वर्तुळाचा परिघ तर फॉर्म्युला बघायचा, वर्तुळाचा परिघचा फॉर्म्युला काय 2πr, मग तो बघून ते गणित सॉल्व्ह करायचं. पण जसं तुम्ही ते बघत सॉल्व्ह करसाल एक दिवस पेपर जवळ येईपर्यंत तुमचं ते तोंडपाठ 100% होऊन जाईल. आणि शेवट काय करायचं, एव्हरी वीकेंडला रविवारी जर आपण एक मॉक टेस्ट सोडवली की बघायचं, ते फॉर्म्युले वाचून घ्यायचे. प्रत्येक रविवारी फॉर्म्युले वाचून काढायचे. पण माझं असं मत आहे तुम्ही दररोज 2 ते 3 मॉक टेस्ट सोडवल्याच पाहिजे. माझा पण 140+ स्कोअर असा झालाय मॉक टेस्ट सोडून. मी दिवसाच्या 2 ते 3 कंपल्सरी मॉक टेस्ट सोडत होतो. आणि पुन्हा हिंदी आणि अजून बुद्धिमत्ता ते तर आपल्या हातचे विषय. हिंदीमध्ये पण एक नवीन आलं होतं तत्सम तद्भव, हे ऍड झालेलं आहे यावर्षी.
ते तुम्ही नक्कीच करा. तत्सम तद्भव ते पण तुमचे प्लस मार्क येतील, कारण की 17-18 हिंदी सर्वच सोडवणार आहे, पण जे पण तत्सम तद्भव प्रश्न बरोबर सोडवतील त्यांचा स्कोर नक्कीच वाढणार आहे. 4 मार्क ते प्लस मध्येच राहणार आहे इतर मुलांपेक्षा. असं थोडंसं डोकं वापरायचं आणि बघायचं इतर मुलांपेक्षा आपण समोर कसे जाऊ कसे नाही, कारण की आपली कॉम्पिटिशन स्वतः सोबत आहेच, पण इतर दुसऱ्या मुलांसोबत आहे, कारण की फॉर्म काही कमी नाही आणि अभ्यास करणारी मुलंही काही कमी नाही. आणि यावर्षी मी नक्कीच सांगतो कॉम्पिटिशन काही सोपी राहणार नाही, कारण की सगळेच मुलं अभ्यासाला भिडलेले आहेत. आणि राहिला विषय बुद्धिमत्ता, ते तर आपले हातचे मार्क आहे. बुद्धिमत्ता तुम्ही कंपल्सरी अभ्यास करा, 20 पैकी 20 नक्कीच बरोबर येतील, नाहीतर 2 सोडले तरी तुम्हाला सांगतो मी, मॅथ 18, हिंदी 18 आणि बुद्धिमत्ता 18 एवढे जर तुमचे बरोबर आले 54 मार्क तुमचे हेच झाले. आणि राहिला विषय जीएसचा, जीएस जर तुमचे 11-12 जीएस जर बरोबर आले तर 54 आणि 64-66 प्रश्न तुमचे बरोबर येतील, म्हणजे तुमचा स्कोर होईल 132. आणि नवीन मुलांना माहित नाही की निगेटिव्ह कशी आहे काय आहे, तर यावर्षी आहे 108. म्हणजे तुमचे जर 8 प्रश्न चुकतील तर 1 प्रश्नाचे मार्क जातील, म्हणजे 8 प्रश्नाचे होते 16 मार्क आणि त्याचे जाणारे 1 म्हणजे 2 मार्क, म्हणजे 8-1 असं ते सिंपल फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामुळे काय करायचं, निगेटिव्ह मार्किंग काही जास्त नाही, तर तुम्ही काय करायचं, जेवढे प्रश्न पूर्ण प्रश्न आहे 80 पैकी 80 ते सर्व मारायचे, म्हणजे कॉन्फिडन्स जे 50-50 असतील ते पूर्ण तुम्ही सोडवायचे. मी पण 80 पैकी 80 पूर्ण प्रश्न अटेम्प्ट केले होते, तेच तुम्ही करायचं, कारण की निगेटिव्ह काही जास्त नाही, हेच तुम्ही लक्षात ठेवायचं. बस एवढंच लक्षात ठेवून आपण पेपर सोडवायचा की 60 मिनिटात आपले कमीत कमी 70 प्रश्न तरी अटेम्प्ट व्हायला हवे. बस मग 70 प्रश्न पैकी 10 चुकतील आणि नक्कीच तुमचा चांगला स्कोर होईल. आणि हा व्हिडिओ आहे फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी, आणि जुन्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा, कारण की मला कमेंटमध्ये खूप साऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे कमेंट आले की दादा कसं करावं काय करावं, निगेटिव्ह हे ते भरपूर प्रश्न होते त्यांचे. आणि अजून काही प्रश्न असतील त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रश्न करा, मी नक्कीच त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवल आणि तुमची मदत करीन. कारण की मला माहिती आहे एक विद्यार्थी असताना कोणकोणत्या अडचणी समोर येतात, काय काय प्रश्न मनात येतात, काय वाटतं काय नाही वाटतं, ते सर्व आपण व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन. फक्त तुम्हाला ज्या काही अडचणी आहे नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा.